आता आम्ही सकाळी 6ला उठून म्हणजे 6ला निघायलो आम्ही सोमनाथसाठी. खूप थंडी आहे तरी आम्ही ट्राय करणार की आम्हाला आरती भेटो. आम्ही जातोय आता. खूप घाई लागली जाणार आहे की ऑटोने जाणार? सकाळी 5 वाजता आलंय मंदिर, बस आणि ऑटोने कशाने नाही जाणार आहे. मंदिरात जाणार आहे. तुम्ही लाईन बघू शकता बॅकने. मला तरी असं वाटतं लवकर आलं त्यामुळे गर्दी थोडी तरी कमी आहे आणि आम्हाला आरती भेटायचा चान्स आहे. आम्ही जर दुपारी आलो असतो तर अजून भेटली असती, जसं आम्ही ऑब्झर्व केलं आहे 2 दिवसामध्ये. आणि आमच्या ट्रेनिंग आहे. येस, तर सगळ्यांनी ऑलमोस्ट केलंय. आम्ही आज सगळ्यांनी वाईट घातलाय कारण की सफेद. ही बघा फटफट झटापट करते आहे. हाय गाईज, आज पण नाही काढू शकत बाहेर, एवढी थंडी वाजते आणि आमचा आउटफिट जाऊ नये म्हणून आम्ही स्वेटर आणले नाही आहेत. सो गर्ल प्रॉब्लेम. ओके, काय करू शकतो. तिने आणलंय. हां, पण हिला वाजत नाही थंडी. हिलाही थकली आहे, हिला भूक लागली आहे. सगळ्यांनाच लागली. आम्ही सकाळपासून काय खाल्लं नाही. आम्ही दोघांनी नारळ पाणी पिलंय. आम्ही VIP माणसं. ऍडव्हान्टेज घेते. जर तुम्हाला समजत असेल तर समजत असेल बेस्ट, नाही समजत असेल तर सोडून द्या विषय की का पितोय आम्ही नारळ पाणी. ओके, दोघं स्पेशली 4 दिवस झाले नारळ पाणी पाचता येते कंटिन्यू. सकाळी संध्याकाळी. नाही तर कोण कुत्रा विचारणार नाही. बरं आहे आम्हाला, आमची VIP एंट्री आहे मध्ये. आता जागी झाली आहे मागची. फोंदे मध्ये फोटो काढूया. हाय गाईज, आम्ही आता सी व्ह्यू बघायला आलोय. तुम्हाला पण ठीक आहे, काय वेगळं नाही वाटत आहे. मुंबईत पण खूप आहे असं. चौपाटी खूप बघतो. येस, आणि मंदिरामुळे जास्त चांगला अट्रॅक्टिव्ह वाटते थोडं. हे असं कोणकेश्वरला आहे, कोकणमध्ये देवगड. येस, सीन झालेला आहे. ही जी चप्पल काल घेतलेली नवीन ती पण तुटली. लाईक सीन काय आहे, जी सर्वात मी पहिला घेतलेली नवीन ती तुटली. ठीक आहे, काल परत एक नवीन घेतली. ती आम्ही मंदिराला दर्शनाला गेलो सोमनाथच्या आणि बाहेर चपला काढून गेलेलो. रिटर्न दर्शन करून आलो तेव्हा बघितलं हा छत्री. तेव्हा मी रिटर्न आलो तेव्हा बघितलं त्या चप्पल ती तुटलेली होती, न घालता. म्हणजे मी आपोआप तुटलेली. मे बी कोणीतरी घालून बघितली असेल तर तुटली असेल किंवा काय माहीत नाही. मग आता आम्ही चप्पल घेणार नाही आहे कारण की देव सांगतोय बिना चप्पलाचे दर्शन कर. सो घरातला भिकारी माणूस. हा भिकारी, भिकारी नाही हो, स्पॉन्सर केलेला. भिकारी नाही, पाणी पाठवलेलं. पैसे संपले नाही, त्याचा स्कीम आहे, मी तुम्हाला सांगते. 50 तो वाला मी व्हिडिओ काढलेला नाही. त्याने आम्हाला दिलं खरं, ठीक आहे, पण त्याने ते रिटर्न घेतलं. त्याने ते रिटर्न माझ्या मम्मीकडून 50 रुपयाची परत किटकॅट कॅडबरी घेतली. ठीक आहे, तसं वसूल करणार. त्याचं नाही दिले म्हणून हिच्याकडसून नाही घेणार. नाही घेतले. शान आहे तो. आम्हाला मी नाही देणार. विचारा काय त्याचं खाऊ नका म्हणजे बात खतम. तो रिटर्न घेणार. आम्ही तुम्हाला फोटो टाकतो बघा. असं पोरगा कुठे भेटला तर काय देऊ नका आणि खिलवू पण नका. येस, ठीक आहे, बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग नेक्स्ट 5 मध्ये पार्ट. ओके, आम्ही व्हिडिओ फर्स्ट टाइम आहे, जरा माफ करा. समजून घ्या. आम्ही एकच ब्लॉग काढणार तर 3 पार्ट मध्ये 4 पार्ट मध्ये टाकू. बरोबर. एवढा टाइम कोणाकडे नाही आमच्या. चला बाय बाय. की जीत हो जाएगी। राजकुमारी प्रार्थना करती, हे प्रभु मुझे बचाइए। इस शिवलिंग के आगे जो सीधा निशान सीधा लाइन है, वहाँ से शिवलिंग खुल जाता है, 2 भाग हो जाता है और अंदर से आवाज आता है, राजकुमारी शिवलिंग के अंदर बैठ जाओ। राजकुमारी शिवलिंग के अंदर बैठ जाती। राजकुमारी के बाल है जो छोटे बेनी, वो भूल से इस शिवलिंग के पीछे बाहर रह जाते। जो मोहम्मद गजनवी के आदमी है वो बाल पकड़ खींच के बाहर निकालने जाते। बाल का आकार है वो भगवान की कृपा से पत्थर का बन जाता। जो मोहम्मद गजनवी के आदमी है उसने सोचा कि आधी पिन ही काट दे फिर कहाँ जाएगी, इसलिए इस शिवलिंग के बीच आगे 4 खड्डे हैं, वहाँ पर तीक्ष्ण हथियार, भाला, तलवार और कुवाड़ी से काटने लगे। भगवान क्रोधायमान हुए और बगल में छोटे छोटे छेद है, वहाँ से मधमाखी टाइप के जहरीले भंवरे छोड़े। उसमें
अपना जहर छोड़ा, जब भी आदमी को भवरा काटे उसी से का उसका मृत्यु हो। जब से इस शिवलिंग के अंदर वेणुबाई नाम की राजकुमारी समा गई, तब से इस शिवलिंग का नाम वेणुबाई ऊपर से वेणेश्वर महादेव हुआ। हम लोग यहाँ 7 पीढ़ी से पूजा सेवा करते हैं। इस मंदिर का कोई ट्रस्ट नहीं है, कोई गवर्नमेंट नहीं है। आप जैसे यात्रिक लोग आके जो भी कुछ देते उसी में से दिया लाइट गिरी भगवान को भोग लगाते। ये शिवलिंग के पीछे राजकुमारी के बाल का आकार है पत्थर का। ऐसा आंख लगा कर देखे थे तो मालूम होगा। जा सकते हो, जल है, अभिषेक कर सकते हो। लंचला माधव हॉटेलला लंचसाठी ते अनलिमिटेड फूड होतं. ॲक्च्युली खूप टेस्टी होतं. 170 पर प्लेट होतं आणि खूप अनलिमिटेड, खूप म्हणजे खूप किती पण खाऊ मेन शकतो म्हणजे असं. भरला 3 दिवसाचा आज. Yes, म्हणजे टेस्टी होतं मेन तर. छासची क्वांटिटी आणि छास. टेस्ट. माय गॉड, भारी होतं. आणि जेवण पण खूप छान होतं. 2 ते 3 बॉटल छास पियाली. सबका मन भर चुका है. हम लोग रिव्यू लेते कैसा लगा. मेरा तो बहुत मन भर गया. आपण तिथे रिव्ह्यू. ठीक आहे. जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर हे सोमनाथला आहे. आम्ही सोमनाथवरून गिरनारला जातो आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. माधव हॉटेल सांगितलं आहे. माधव ही लेट आली आहे सो हिला माहीत नाही. चकना खाते झाल्यानंतर ते पण सोडत नाही आहे बडीशेप. ठीक आहे. सो जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता माधव हॉटेल. आता आम्ही लेट इकडे पाठवू. मी तिथे चला. आई तुला कसं वाटते अनलिमिटेड जेवण एवढ्या दिवसानंतर आणि एकदम टेस्टी जेवण कसं वाटलं? आणि मस्त वाटलं, छान वाटलं. बोला. पैसे कमी कर. कसं वाटलं जेवण? जेवण छान होतं, अनलिमिटेड पण होतं. छान 4 ग्लास पिले. या आपण आतमध्ये विचारूया. जेवता ते डायरेक्ट आपण त्यांना फोकस करूया. हो, अर्धे लोक उठले आहेत. कसं वाटलं जेवण? आमचा 3 दिवसाचा आज जेवलो. जेवण झालं. हे बघा यांचं जेवण जेवण. नको बाई. पनीरची भाजी कुठून आली? पनीरची भाजी कुठून आली? तुम्हाला भेटलं नाही, आम्हाला भेटलं. पण काय कोणतं पनीर? दिसलं? हो, आम्हाला दिलं नाही. ठीक आहे. जेवण कसं वाटलं? नंबर वाटलं. नेक्स्ट टाइम कोणी ते आलं ना तर मी त्याला सजेस्ट करतो. 5 out of 5. माणसं बघून पनीर देतात. आता ह्यांना हे जे लोक आहेत ना ह्यांना पनीर नाही दिलेलं, आणखी त्यांना कळालेलं. खूप पनीर खातो. आणि आम्ही चांगली माणसं आहेत म्हणून आम्हाला पनीर दिलेलं. मोर दिसलाय. एवढी ती माझ्या मागे लागलेत. खूप छान आहे तो मोर. काय केलं तो या आम्ही ह्याच्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलचा पाळीव प्राणी आहे. चला दाखवते 1 मिनिट. किती छान आहे. खूप त्याच्या पिसारी नाही आहेत. पिसं काढलेत पण पहिल्यांदा एवढंच म्हणजे जवळून बघितलं आणि त्याचा कलर लिटरली म्हणजे जेवढं तुम्हाला कॅमेरा नाही जसा दिसत आहे असेल ना. तसाच आहे. हां, बट तुम्हाला कॅमेरा जेवढं दिसत नाही ना क्लिअर, तेवढं आम्हाला एवढा फेस टू फेस clear दिसतोय. आहे. हां, खूप सुंदर, खूप खूप छान एकदम. याचं त्याला जास्त मन पीस प्रसन्न झालं गुजरातला येऊन. हे बघून स्पेशली. आणि आज चांगलं खाल्लं पण आहे आम्ही गुजरातमध्ये. खूप छान. बाय. चला बाय.